कशा आहात मंडळी? तर चला आज आपल्याला बनवायची आहे जवसाची चटणी म्हणजेच फ्लॅक्स सीड चटणी। आता हे जवस आहे ते आपल्याला केसासाठी त्वचेसाठी खूप चांगलं असतं आणि त्याच्यामध्ये ओमेगा 3 खूप प्रमाणात असतं, तर आपण आपल्या जेवणामध्ये याचा समावेश नक्कीच केला पाहिजे। तर चला आपण आता जवसाची चटणी बनवायला घेऊया। तर मी गॅसवर बिडाची कढई किंवा तुम्ही लोखंडाची कढई पण ठेवू शकता, त्याला मीडियम गॅस करून गरम केलेला आहे आणि आता गॅस एकदम मंद केलेला आहे। आता आपण ही जी जवस आहे ते भाजताना एक काळजी घ्यायची की जवस खाली चिटकलं नाही पाहिजे आणि करपलं नाही पाहिजे। थोडंसं लालसर झालं की आपल्याला जवस आपलं भाजलं गेलं हे समजून जायचं। बघा आता जवस चांगलं भाजलं गेले, कसं तडतडतंय तडतडतंय, याचा अर्थ आपलं जवस व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे। आता हे भाजल्यानंतर बघा किती छान असं भाजलं गेलंय। हे भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बघा याच्यामध्ये आपल्याला एक लसणाची गट्टी टाकायची आहे। तर ही एक लसणाची गट्टी मी साफ करून त्यात टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक चम्मच, मोठा चम्मच म्हणजे 1 टेबलस्पून जिरं टाकलेलं आहे। तर हे भाजलेलं आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि याला थंड होऊ देऊया। आता थंड झालं की याच्यामध्ये आपल्याला एक मोठा चम्मच लाल तिखट टाकायचं आहे आणि एक छोटा चम्मच टीस्पून आपल्याला मीठ टाकायचं आहे। आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त टाकू शकता। तर ह्याला चांगलं मिक्स करून आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही पाट्यावर किंवा खलबत्त्यात पण करू शकता। आता आपल्याला हे एकदम बारीक पिठासारखं नाही करायचं, तर ह्याला आपल्याला खरबडच दळून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। 1-2 सेकंड फक्त मिक्सरला लावून हे बघा आपलं चटणी किती छान अशी तयार झालेली आहे। ही चटणी नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।